बापू बिरू वाटेगावकर पोलिसांसाठी गुन्हेगार देखील असेल, परंतु तरी ते 4-5 गावांसाठी दैवत होते। कृष्णा खोऱ्याचा ठाण्या वाघ म्हणजेच बापू बिरू वाटेगावकर, ज्यांनी 27 वर्ष उसाच्या फडामध्ये राहून काढले, ज्यांच्या मुलांनी एका स्त्रीच्या अब्रूवर हात घातला म्हणून स्वतः बापू बिरू वाटेगावकरांनी त्यांच्याच मुलाला जिवंत रस्त्यामध्ये गोळी घालून ठार मारले होते। 1970च्या दशकात जो कोणी स्त्रियांच्या अब्रूवर हात घालायचा किंवा गोरगरिबांना जो नडायचा, त्याला स्वतः बापू बिरू वाटेगावकर भर चौकामध्ये तोडायचा। आणि ह्याच गोष्टींमुळे स्त्रियांच्या अब्रूवर कोणत्या गावगुंड्यांची नजर पडावा नाही आणि गोरगरिबांना न्याय मिळावा म्हणून बापू बिरूंनी स्वतः 12 खून केले होते। आणि तरी एवढे खून करून सुद्धा ते कधी पोलिसांच्या हाती आले नाही। एवढेच नसून तर बापू बिरूंना पकडण्यासाठी मुंबईवरून एक पोलिसांचा स्पेशल स्क्वॉड रात्रभर त्या कृष्णा खोऱ्याच्या पाण्यामध्ये दबा धरून बसला होता, परंतु तरी ते कधी पोलिसांच्या हाती आले नाही, कारण की स्वतः त्या दरम्यान गावातले लोक बापू बिरूंना पळून जायला मदत करत होती। कारण की स्वतः बापू बिरू वाटेगावकर गोरगरिबांचे कैवारी आणि कृष्णा खोऱ्याचे रॉबिन हुड होते। आणि अजून जर तुम्हाला बापू बिरूंबद्दल काही माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करून आपल्याला फॉलो करा।